चाहत्याला ज्या स्पर्धेची ओढ असते ना ती ही स्पर्धा VGPL सीझन 4 एक महत्त्वपूर्ण सामना आता आपल्या भेटीला आलाय। एका बाजूनं टीम विहा 11 भामटपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर्ष 11 शिवनसई या दोन टीम मधला हा संघर्ष। तर महेश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जाईल। 20 धावा आणि 2 गडी बाद केले। सुभाजी कासर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भाताणे गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि बॅकर्स म्हणून नेहमीच आपण पाहतो जेव्हा जेव्हा आयशा कप आणि आयशा कप दोबारा मात्र जी पोस्टपोन झाली ती स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल। हजरतभाई शेख संजयभाई मात्रे 10 लाखाची स्पर्धा एप्रिलच्या एंडिंग पर्यंत मात्र डेट अनाउन्समेंट होईल। तर त्याच आयशा कप मधून आपण पाहिलं तर संकेत 11 हे मोठं नाव आपल्याला उदयास येताना पाहायला मिळालं आणि सुभाजी कासर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। राजेजी घरत महेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं करूया आपण वेलकम आणि महेशला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच। या सुभाजी कासर साहेब यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करूया। मॅचला सुरुवात होते। अमित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय। समोर दीपक आहे। पहिला बॉल उजव्या यष्टीवर पिच झाला। तिकडनं अतिरिक्त बाहेर पंच विरल नायर आमच्याशी जोडले गेलेत। इशारा आला इथे वाईटचा। अतिरिक्त धावसंख्येने डावाची सुरुवात होतीये। पहिली एक धाव जी धावफलकावर अधोरेखित आहे। या आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मेडल देऊन या आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार आपण सन्मानित करतोय सुभाजी कासर साहेब यांच्या शुभ हस्ते। तर थँक्यू व्हेरी मच महेश। मॅच सुरू आहे अन्यथा आपण ओपिनियन घेतली असती। तर जाऊया आपण अक्षय पांडव यांच्याकडे आमचे साथी समालोचक आणि जवळचे मित्र अक्षय पांडव यांचा आवाज या ऐकूया। धन्यवाद प्रमोद शेळगे। अमित गोलंदाजीच्या ट्रॅकवर तिथे एक सिंगल त्याच्या वतीनं अधोरेखित झाली आहे धावफलकावर। 1च्या मदतीनं दीपकनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय। तुषार किनी आहे स्ट्रायकर रेनकडे। इथे मोठा फटका खेळायचा होता। क्रॉस बॅटर स्ट्रोक तिथे प्ले करायचा होता। बॅटन बॉल मध्ये संपर्क नाही आहे। बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला। निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपाने निघत असताना अमित पाटील एक उत्तम दर्जाचा खेळाडू एक वेगळा हातखंडा राहिला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचा। इथे मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप जमिनीशी खेळत बागडत दणदण करत बॉलला चाललाय सीमारेषेच्या पार। चौकारामध्ये कन्वर्ट झालाय। रन्स मिळतील 4। उजव्या यष्टीच्या बाहेर हलकीशी जागा होती आणि त्या जागेचा योग्य तो वापर केला। गॅप शोधला तिथे आणि अगदी मिड ऑफचा जो खेळाडू आहे त्याच्या जवळनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेला। चौकारामध्ये कन्वर्ट केला। शॉर्टअपलिनचा बॉल अप्रतिम असा फटका। तिथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर। सुपर दर्जेदार स्ट्रोकची अनुभूती याआधी जर आपण पाहिला तर खूप अप्रतिमतेनं तिथे कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला। यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि कट ही सुपरतेनं लागलाय। इनफिल्डच्या वरनं बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय। रन्स मिळतील 4। चांगली सुरुवात इथे जरूर म्हणावी लागेल तुषार किनी। आम्हीच्या विपक्ष हात खोलताना पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये चाललाय मिड विकेटला क्लिअर करण्याकरता आणि चेंडू मिड विकेट सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय। बॅक टू बॅक तिसरा दर्जेदार स्ट्रोक। सलगचे 3 चौकार इथे तुषार किनीच्या बॅटमधनं पहिल्याच ओव्हरमध्ये। फलंदाजी सुपर फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये जशी फटाक्यांची माळ वाजावी तशी चौकारांची माळ। इथे मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मधनं येतोय। थोडासा वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये होता। जोपर्यंत आला बॉलवर जोपर्यंत उचललं रिटर्न केलं 2 रन इथे सुरक्षित पळून पूर्ण केल्या गेल्या। ज्या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती। धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर। षटक क्रमांक 1 ची उद्घोषणा अगदी अप्रतिम अशी बॅटिंग पहिल्या षटकातनं आपल्याला पाहायला मिळाली। पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल अशी फलंदाजी आपण जरूर पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून। जर आपण पाहिलं तर पहिलं षटक आमच्या VIP डाइस इन कडनं ते कंपल्सरी आहे।
चांगल्या पद्धतीचा खेळ या VGPLच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना एक पर्वणी इथे निश्चित असेल। आणि जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते। पाटील नेटवर्क आपल्या घर बसल्या तुम्ही जिथे कामावर व्यस्त आहात तिथे किंवा घरी असाल तर घरी तुम्हाला स्मार्टफोन अँड अँड्रॉइड जे TV आहेत त्यावर निश्चित पाहायला मिळतील। 99K झालेले आहेत सबस्क्रायबर। 1000 सबस्क्रायबरची गरज आहे आणि 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यानंतर पाटील नेटवर्कचे तर विनंती करतोय ज्यांनी आतापर्यंत इथे या पाटील नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही आहे आपण सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। निश्चित आपल्या पालघर जिल्ह्याचं हे नेटवर्क आहे पाटील नेटवर्क आणि जिल्ह्यातील एखादं चॅनल लाख सबस्क्रायबरना पूर्ण होते तर मग मदत जरूर करा। इथे हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त बाहेर व्हाईटच्या स्वरूपाचा इशारा पंचाच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये वाढ होतीये। धावसंख्या पुढे सरकत असताना 17 वर अजूनही जर आपण पाहिले तर एकही बॉल झालेला नाही आहे या नव्या षटकाचा। ओव्हर नंबर 2 गोलंदाज पंकज उजव्या यष्टीवरनं थोडासा बाहेर जात असताना तिथे शरीरापासून थोडासा दूर फटका प्ले करण्याचा प्रयत्न केला। पोझिशन खूप चांगली होती उजव्या यष्टीच्या बाहेर जेव्हा बॉडी आपण पाहिली जी आली ती पूर्ण अगदी योग्य तऱ्हेने येत असताना आपण जर पाहिलं तर फलंदाज दीपक जो स्ट्राइकर नॉन स्ट्राइक एंडकडे आहे जो स्ट्राइकर एंडकडे होता तुषार किणी आणि दीपक लहांगे हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत। पुढचा बॉल उजव्या यष्टीवरनं कट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीप मध्ये गेला बॉल जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं गेलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय। यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी चांगल्या रेषेतनं विकेट कीपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपाने निघत असताना 3 चेंडूचा खेळ तदनंतर धावसंख्या 18 धावा। ऑन साइडला यावेळेस फटका दमदार आहे बॉल सीमा रेषा पार लॉन्ग लेग सीमा पार षटकार 6। पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन केलं तिथे जागा दिली एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला। एक रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये। धावसंख्या पुढे सरकत असताना 26 वर खूप सारे प्रेक्षक वर्ग आमच्याशी ऑनलाईन जोडले गेलेत। आपल्या सर्वांचंही VGPL 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम। प्रत्येक गावागावातनं लोक या स्पर्धेशी जोडले जात आहेत ज्याचं कारण आपल्या गावातील खेळाडू एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळ करतायत। उजव्या यष्टीच्या बाहेर क्रॅकिंग ड्राइव्ह बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल रन्स मिळतील 4। काय फटका सजवलाय रिप्ले मध्ये जरूर या फटक्याला पुन्हा एकदा तुम्हाला पाहता येईल। उजव्या यष्टीच्या बाहेर जागा होती तिथे फ्रंट फुटला स्वतःपासून वेगळे केलं आणि वेगळं करत असताना अगदी वीरेंद्र सहवाग ज्या स्टाईलनं स्ट्रोक प्ले करायचा अगदी त्याच्याच स्टाईलनं हा बॉल तिथे प्ले केलाय आणि चौकारामध्ये कन्वर्ट केलाय। अप्रतिम अशा क्रिकेटची अनुभूती सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला घेता येते। 2 ओव्हरचा खेळ संपलाय। 2 ओव्हरचा खेळ समाप्ती करत धावफलकावर 30 धावा आहेत। येणारी 4 षटकं कशा पद्धतीने घडतील ते पाहण्याआधी एक छोटासा DJ ब्रेक।
2 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस प्रतिषटक 15ची सरासरी धावफलकावर अधोरेखित झाली आहे। ही सरासरी योग्य सरासरी टेनिस बॉल क्रिकेटच्या हिशोबाने मानली जाते, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 15-14च्या जवळपास जेव्हा त्या सरासरीने रन्स येतात तेव्हा मग तुम्ही एका स्ट्रॉंग झोन मध्ये आहात हे प्रतीत होतं। पुढचा बॉल उजव्या इष्टीवरनं खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॅट अँड बॉल मध्ये योग्यतेचा समन्वय आपल्याला पाहायला मिळाला नाही। बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन गॅदर झाला। बॉल निर्धावच्या स्वरूपानं अगदी धैर्यानं लढत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात। मॅन्डेटरीच्या ओव्हर्स मध्ये खूप चांगल्या रन्स घेतल्या त्यांनी। ऑन साइडला यावेळेस मात्र शॉटम पुल, तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल। बॅटचं फेस जर आपण पाहिलं तर तेच जमिनीकडे होतं आणि त्यामुळे वन बाउन्सनं बॉल तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला, सिंगल मध्ये कन्वर्ट झाला। 31 धावा। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज ओमकार, ज्याला तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहताय, अगदी चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्स। उजव्या इष्टीवरनं छेडखाणी, खूप जास्त अतिरिक्त बाहेर शफल होता, त्यामुळे सोडून देण्यातही काही अर्थ नव्हता। आणि शफल झाल्यानंतर तुम्ही जेवढे जास्त बाहेर शफल होता तेवढा वाईट मोठा होतो आणि तिथे अगदी योग्य निर्णय घेतला होता बॅटनं बॉलवर आघात करण्याचा। मात्र शेवटच्या क्षणी बॅटच्या अगदी खालच्या भागाला बॉल लागला आणि तदनंतर विकेटच्या मागे स्टॉप झाला निर्धावच्या स्वरूपानं। इथे अप्रतिम स्ट्रोक, पुन्हा एकदा एक चांगला दर्जेदार फटका, वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय। रन्स मिळतील 4। अप्रतिम बॅटिंग, सुपर बॅटिंगची अनुभूती मैदानामध्ये गौरव किणी, माफ करा तुषार किणी। ऑन साइडला चांगला फटका आहे, 5 बाउंड्रीज आतापर्यंत खेचल्यात, काय त्यामध्ये एक ऍड होईल यावेळेस। जोपर्यंत फील्ड केलं 2 रन तिथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या। 2च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचते। 37 माफ करा 37। 5 चेंडूचा खेळ झालाय। शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शेष आहे। गोलंदाज ओमकार। तुषार किणी, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंगचं प्रदर्शन, अप्रतिम असा कट शॉट, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, थर्डमॅनला क्लिअर करणारा हा चौकार। 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41। 41 3 ओव्हरचा खेळ, या 3 ओव्हरच्या समाप्ती एकेरीस 41 धावा दाफलकावर आहेत। येणारे 3 षटकार अजूनही शेष आहेत। येणाऱ्या 3 षटकांमध्ये खेळ कशा पद्धतीने इथे खेळला जाईल ते आपल्याला जरूर पाहायचं आहे। मात्र सध्या टाइम लिमिट्स जे आहेत 3 ओव्हर करता इथे जर आपण पाहिलं तर एकंदर अगदी निर्धारित वेळेत 12 मिनिटांमध्ये ही 3 ओव्हर्स आपण कंप्लीट केल्या। 4 मिनिटं प्रत्येक ओव्हर करता खर्च केलेत। नवीन गोलंदाज जोपर्यंत सेट होईल एक छोटासा ब्रेक ऐकूया डीजे ला। करताना नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर पंकेश आलाय। ऑन साइडला चांगल्या पद्धतीचा फटका, यावेळेस मात्र अगदी वेगवानतेनं शफल झाला आणि तिथे स्ट्रोक प्ले केला क्षेत्ररक्षक आहे। जोपर्यंत बॉलला उचललं, फील्ड केलं, 2 रन इझिली। दीपक लहांगे अगदी चांगली बॅटिंग करतोय। पदलालित ते खूप चांगलं आहे। जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बेमिसाल फुटवर्क पाहायला मिळते, जिथे शफल व्हायला हवं तिथे शफल होतोय आणि तदनंतर फ्लिक असेल, कट असेल किंवा ड्राईव्ह असेल, सर्वच फटके अगदी चांगल्या पद्धतीने खेळतोय। मैदानाच्या चारी बाजूने जेव्हा तुम्ही फटकेबाजी करताना तेव्हा गोलंदाजावर एक अतिरिक्त वेगळं प्रेशर असतं।
यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. या पहिल्या विकेटची संधी, अमित पाटील चुकी करणार नाही. विकेटच्या मागे एक चांगला कॅच तिथे त्याने कॅरी केलाय. माघारी परतावं लागतंय. इथे फलंदाज दीपक लहांगेला पहिल्या विकेटचं पतन. दीपक लहांगे तंबूजा असलेला मात्र पंचांच्या मनात काही संभ्रम आहे का? नाहीये. इथे बाद असेल. दीपक आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन. दीपक लहांगे बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय घरत बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स, अनुभव आपला शेअर करण्याचा प्रयत्न जरूर करेल. 40+ माध्यमातून ही खेळ दाखवतो सध्या संजय घरत आणि तुषार किनी. दोन्ही जर आपण पाहिले तर दोन्ही अनुभवानं परिपूर्ण असलेले खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर 43 आहे. चांगली सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र संजय घरत आल्या क्रॅकिंग स्ट्रोक खेळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गेला. जोपर्यंत तिथे फील्ड केले गेले, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावसंख्या 44 वर. षटक क्रमांक 4चा खेळ सध्या सुरू आहे आणि पंकेश ज्याला एक विकेट जरूर मिळाली आहे. फलंदाज दीपक लहांगेला ज्यानं तंबूचा आसरा दाखवला. तुषार किनी एका बाजूने खूप चांगल्या पद्धतीने जम बसलाय त्याचा. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय सध्या. शफल झाला उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. मात्र खूप जास्त बाहेर बॉलची पिचिंग आहे, त्यामुळे पंचांनी इथे इशारा केला इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 न वाढत असताना जाऊन पोचते येते 45. 11 बॉल फेस केलेत आतापर्यंत तुषार किनीनं आणि 29 धावसंख्येची एक अप्रतिम अशी इनिंग त्याच्या वतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होता. तिथे पंचांकडनं सेल्फ रिव्ह्यू आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय तिथे वाईट करता. आपण जर पाहिलं तर द्विधा मनस्थिती. स्ट्रोक खेळत असताना पहिल्यांदा शफल होण्याचा निर्णय घेतला. नंतर आपण जर पाहिलं तर आपल्या जागेवर उभा राहिला, पाय तिथे चालले नाही आणि बॅटच्या पट्ट्यातनं बॉल जरी निसटला असला तरी पंचांच्या दृष्टीने हा बॉल कसा आहे ते इथे पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच अजित म्हात्रे तिथे इट्स अ वाईड. अंपायरकडनं इशारा आलाय, हा वाईड आहे. अतिरिक्त बॉल आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त बॉलची पिचिंग आहे, कारण बॅटर आपल्या जागेवरच होता, क्रीजमध्ये होता आणि त्यामुळे तिथे वाईडचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 ऑन बोर्ड. पंकेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहे या बॉलला फील्ड करण्याकरता. जोपर्यंत बॉलला बॅकअप दिलं, पेट्रोलिंग केली, 2 रन तिथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 48. चांगली स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या तिथे लावताना कस लागला होता बॅटर्सचा. या मॅचमध्ये अगदी वेगानं धावसंख्या पुढे वाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत, शॉट फाईन लेग मध्ये. खेळाडू चांगला कॅच कॅरी झालाय. पंकेशच्या या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण सफलता त्यांना अर्जित केल्या. दोन्ही ओपन करण्याकरता आलेले बॅटर्स ज्यांना त्यांनी तंबूच्या आसराला परत पाठवले. पहिल्यांदा दीपक लहांगेला आणि आता तुषार किनीला. 2 महत्वाचे बॅटर तंबूच्या आसराला परत.
जावं हे या मॅचच्या माध्यमातून आपण जरूर पाहिले. षटकार चौकारांची आतिषबाजी असतानाही अगदी निर्धारित वेळेत तिथे मॅच सुरू आहे. पुढचा बॉल इथे मात्र उडवले बॉलला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. एक चांगला कॅच सचिनच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन फलंदाज गौरव किणी अखेर तंबूच्या आसराला परतत असताना विकेटचं पतन खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पंकज तुम्हाला पाहायला मिळते. नंबर 2च्या षटकाकरता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला होता. त्यानंतर नंबर 5वं षटक तो हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. विकेट आली आहे इथे. बॅटर खूप जास्त वेळ घेऊन परवडणार नाही. नवीन फलंदाज आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये धाडणं गरजेचं आहे. सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता नंबर 5 वर फलंदाजी करण्याकरता केतन जो मैदानामध्ये आलाय. अगदी चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमधनं करावी लागेल, कारण सध्या टीमची स्थिती मजबूत आहे. मात्र ती आणखी मजबूत किंवा आपल्या पक्षामध्ये मॅचला खेचणारी स्थिती निर्माण करण्याकरता इथनं चांगल्या बॅटिंगची गरज आहे. चांगला बॉल खाली राहिला, तेवढा चांगला फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट बाय नितीन. सुपर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग तिथे त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. अखेर त्या बॉलला त्यानं सीमारेषेपासून वंचित ठेवलं. खूप चांगले एफर्ट बदल आली तर आपलं दाखवलं. चांगल्या फिल्डिंगचा नजारा तिथे प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. नितीन त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत होता. 2 रन इथे मिळत असताना 2 ने 3 रन्स कंप्लीट झाल्या. तीन रन्स येतील या बॉलवर. 3च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पुसते. एकंदर 55 या आकड्यावर. चेंडू थोडासा ब्रेक झालाय, त्यामुळे नवा चेंडू मैदानामध्ये दिला जातोय. ज्याबरोबर ही मॅच पुढे कंटिन्यू केली जाईल. संजय घरत सध्या मैदानामध्ये आहे. अगदी मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर, तरबेज आपण म्हणू शकतो त्याला. थोडीशी वेगळी शैली आहे उभी राहण्याची विकेटच्या मध्ये. पुढचा बॉल इथे चांगला बॉल शूट झाला. अक्षरशः चेंडू टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त वेगानं विकेटच्या मागे निघत असताना वेगानं बीट केलंय असंच म्हणावं लागेल. पेस तो जनरेट केला होता बॉलमध्ये आणि पेसनं बीट करण्याचा जो निर्णय घेतला होता गोलंदाजानं तो यशस्वी ठरवला. वुडलँड स्पॉटवर बॉलला पिच केलं आणि तिथनं अगदी वेगानं त्या बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेलं निर्धावच्या स्वरूपानं. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये परफेक्ट कनेक्शन नाहीये. चांगली फिल्डिंग, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू, योग्य अंदाज बांधला. चेंडू टर्न होणार आहे, चेंडू वळणार आहे हे त्यानं योग्य क्षणी हेरलं आणि तिथे त्यानं आपला संयम ठेवला स्वतःवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं रन मध्ये वाढ झाली. धावसंख्या 1 ने वाढत असताना एन्काउंटर 56 टोटल धावफलकावर आहे. या मॅच मध्ये कोणाचा एन्काउंटर होईल ते पाहण्यालायक जरूर ठरेल. सध्या तरी गोलंदाजांचा एन्काउंटर सुरू आहे. ऑन साइडला बॉलला फेकून दिलाय. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग स्ट्रोक मध्ये बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना 62 रन्स या धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 5 चा खेळ पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. 7 बॉल इथनं शेष आहेत. 62 ऑन बोर्ड, 62 धावा. चांगला बॉल, आवाज आलाय. पंचांचं बोट आकाशाकडे जाताना पाहायला मिळते. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. एक तुम्हारी तो एक हमारी या बॉलवर जरूर स्पष्ट केलंय गोलंदाजानं. 5 षटकांचा खेळ पूर्णत्वाला आला. या 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 62 रन्स. येणारं शेवटचं षटक कशा पद्धतीने असेल, शेवटच्या षटकाचा खेळ कसा असेल हे पाहण्यात एक छोटीशी संधी आमच्या डीजेला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन राऊत सध्या बॅटिंग करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. टीमची स्थिती मजबूत असताना येणाऱ्या या विकेट्स काय या शेवटच्या षटकामध्ये प्रभाव टाकतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या षटकाकरता जो गोलंदाजी करण्याकरता आला होता तो अमित पाटील शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स आहे, मात्र पहिल्या षटकातनं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये महागडा ठरला होता. पहिलाच बॉल, बॅटची कडा, नशिबाचा सहारा, बॉल चालला सीमा रेषा पार, साईड स्क्रीनवर जाऊन आदळेल हा चेंडू, येतो इथे चौकार. 4. धावा या धाफलकावर अधोरेखित 66 धावा, माफ करा, धाफलकावर आहेत. यावेळेस फटका चांगला, क्षेत्ररक्षक जज करतोय, बॉलनं त्याच्या मस्तकावर दस्तक दिली आहे, त्याला बीट करत असताना बॉल सीमा रेषा पार, एक पॅरलल मात्र अप्रतिम तगडा स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. संजय घरतच्या बॅटमधनं षटकार. दुसरा बॉल, तिथे बॉल येतोय मैदानामध्ये, मॅच बॉल आहे, तो रिटर्न आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचतीये ती 72. 72 धावा धाफलकावर आहेत. महागडं ठरवलंय. या आधीच्या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 10 आल्यात. ऑल साइडला पुढच्या एकदा घेऊन यावं लागेल बॉलला, दूर सीमारेषेच्या पारनं. अप्रतिम अशी फटकेबाजी, नेत्रदीपक, विध्वंसक, विस्फोटक आणि बेखौफ फलंदाजी संजय घरतच्या बॅटमधनं सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम परफॉर्मन्स. असं म्हणतात ना की एक विशिष्ट वयानंतर माणसामध्ये तेवढीशी क्विकता किंवा ती हालचालता ती उरत नाही, मात्र संजय घरत या सर्वांना अपवाद आहे. जसं जसं वय पुढे जाते ना तसं तसा तो आणखी बहरून खुलून प्रेक्षकांच्या समोर येतोय. जुना बॉल अवेलेबल नाही आहे इथे. जे बॉल मैदानाच्या बाहेर जात आहेत, प्रेक्षकांना आमची विनंती आहे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर आहे एकंदर 78 धावा. असं म्हटलं जातं ना, अस्सल 24 कॅरेट सोनं तुम्ही कितीही चिखलामध्ये लपवून ठेवा, तुमच्या कपाटात ठेवा, कुठेही ठेवा, मात्र ते जेव्हा बाहेर येतं ना तेव्हा त्याची किंमत तीच, त्याची चमक तीच. संजय घरत ते मैदानाच्या आतनं दाखवून देत असताना अगदी 24 कॅरेट खरा सोना आहे हा खेळाडू, आणि त्याच्या बॅटमधनं इथे लॉंग ऑफला क्लिअर करणारा एक जबरदस्त स्ट्रोक. चौकार. 4. बॅटरला 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 84. 84 धावा दाफलकावर आहेत. अंतिमचे अजूनही जर आपण पाहिले तर 2 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत आणि 1 चेंडू शिल्लक राहिलाय. 5 चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडूमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 रन्स आल्यात या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल, काय त्या बॉलवर एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेचला जाईल, सजवला जाईल.
ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉल सरळ तिथे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. माघारी परतावं लागेल संजय घरतला. विकेटचं पतन होईल शेवटच्या बॉलवर. पूर्वार्धाच्या खेळामध्ये अगदी विध्वंसक अंदाजामध्ये चांगली बॅटिंग करत असताना टीम संजय घरत आणि सारे सलाम उसका चलता है नाम आहे त्याचा फॉर्म करती सारे सलाम अब प्रतिबद्धने दादा केला या मार्केट. चौऱ्याऐंशी धावा विजयाकरता 85 धावसंख्येचं लक्ष्य आहे. या 85 धावा कशा पद्धतीनं धावफलकावर जोडल्या जातील ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आमचे सहकारी एक जुने मित्र प्रमोद शेडगे आपल्यासोबत जरूर मायक्रोफोनवर जॉईन होतील. मात्र तत्पूर्वी टॉस बॉक्समध्ये तिथे दोन टीमचे कॅप्टन जॉईन होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं टीम नित्यसाई आडणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम जय महाराष्ट्र भाताने. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. जय महाराष्ट्र भाताने आणि नित्यसाई प्रतिष्ठान आडणे या दोन्ही संघाचे संघनायक जास्तीचा वेळ न घेता विना विलंब आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकत होतात या स्पर्धेकरिता. या अगोदर आपण सुंदर सूत्रसंचालन ऐकलं परेश कुडू सर आणि मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 6व्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विजयासाठी लक्ष्य समोर ठेवलं गेलं 84 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य. परंतु क्रिकेटमध्ये सेफ धावसंख्या कोणतीच नसते. 50 षटकांमध्ये आपण पाहिले 434 धावा आपण पाहिल्यात पूर्ण झालेल्या आहेत दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. कारण जेव्हा मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करतो त्यावेळेला फॉर एक्झाम्पल तेच डोळ्यासमोर ठेवून आपण जिद्दीने खेळलं पाहिजे. जर 84 90 धावा 100 धावा चेस होतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे अनुभवलंय. 6 षटकांमध्ये SPL सफाळी प्रीमियर लीगमध्ये 93 धावा सुद्धा झालेल्या आहेत. आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 85 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. क्षमस्व गुड शॉटचे हे बॉल क्रिकेट टेनिस बॉल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं ते प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं.
हॅलो, चला टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय नित्य साई आडणे आणि जय महाराष्ट्र भाताणे दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. संजय घरत एका साईडला आपण पाहतायत सुपर बॅटिंग केली होती विथ द बॅटने. काय बोलबाला राहिला संजयचा. 22 धावांची वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी केली. यावेळेला आपण पाहिलं तर खूप सुंदर पद्धतीने चेंडूला टॅप केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते. तुषार किनी हँडसम क्रिकेटर अँड वंडर बॉय म्हणजेच भामटपाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 85 धावांचं एक मोठं लक्ष्य. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे लक्ष्य पूर्ण होईल का? याच मैदानात आपण पाहतायत भरपूर मोठमोठ्या धावा खोऱ्याने वाहिल्या गेलेत आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील सारखा सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला आपण पाहतायत मिस्टर ओमकारचा हा सुंदर फटका पाहायला मिळतोय. इंटू द गॅप मध्ये खेळले गेलाय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. गुरुदेव आणि मुनीत आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत. जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. चला जय महाराष्ट्र भाताने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कर्णधार ऑन साइडला शॉर्ट पूल केला जातोय. ग्रेट टायमिंग. सरळ चेंडू निघून जाईल. पंच वेट करतायत, सिग्नल देतायत. यस, इट इज अ 4 रन. गुड शॉट ओमकार. राजेश घरत यांचे सुपुत्र पाहायला मिळतात. ओमकार घरत सुपर बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग करत असताना बॅकफुटला जात असताना आपण पाहू शकता फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 9 या धावसंख्येवर. जी स्टार्ट हवी होती, अपेक्षित धावा हव्या होत्या, त्या मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. कारण संजय घरत यांची सातत्याने मात्र गोलंदाजी त्यांनी निरीक्षण केले आणि ओमकार घरत त्यासाठीच ओळखला जातो. एक हार्ड हिटर, सेन्सिबल बॅटर. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बराच वेळ चेंडू हवे. दोघांमध्ये टक्कर आणि इथून मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालं. स्वतःवर निराश होत असताना गौरव किनी पुढे आले आणि एका साइडला दीपक लहांगे यांना आपण पाहू शकलात. म्हणजे दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहतायत फलंदाज अमित पाटील सारख्या फलंदाजाला जर तुम्ही संधी देतायत तर येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ओव्हर द विकेटने ऑन साइडला झेल सुटलाय तर त्याचा परिणाम सोसावाच लागेल. अमित पाटील सिक्सर किंग. ब्रँड आहे कुपरचा. षटकार. चला जय महाराष्ट्र भाताने कर्णधाराने लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय महाराष्ट्र भाताने अगदी दुसऱ्या इनिंग मधली पहिली ओव्हर सुद्धा टाकून झालेली आहे. आपण त्वरित या, कारण या ठिकाणी नित्य साई आडण्याचे कर्णधार उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय सुभाषजी कासार साहेब, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल आणि जर
आपले कर्णधार जर योग्य वेळेत जर या ठिकाणी उपस्थित नाही राहिलात तर अगदी हृदयावरती दगड ठेवून सांगतोय की आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. सन्माननीय सुभाषजी कासार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. गौरव किनी आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर. केवळ अप्रतिम सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळले गेले. सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात ओमकार घरेच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर. एका साईडला विहा 11 भामटपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते तर एका साईडला हर्ष 11 शिवनसई. धन्यवाद, थँक्यू सो मच. मी शुभाजी कासार साहेब आपणास विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हावं. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, जय महाराष्ट्र भाताने विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. एका साईडला आपण पाहतायत अप्रतिम सामना पाहायला मिळेल जय महाराष्ट्र भाताने. तर एका साईडला नित्य साई प्रतिष्ठान आडणे. या 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळेल. मांजे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजेंद्र मांजे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. शिरवलीवरून उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर 3 बॉलचे खेळ, आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला दुसऱ्या षटकातील. ऑन साइडला शफल झाले, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित पाटीलची ही ताकद, नजाकत. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम षटकार. फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळते अमित पाटीलच्या बॅटमधून. कणखर सुपर बॅटिंग. उलटास बॉल होता ऑन साइडला, क्रॉस बॅटचा उपयोग केला. क्षेत्ररक्षक तुषार किनी त्या ठिकाणी आहेत. डीप मिड विकेटला फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 27. एक चर्चा 27 आकडा आल्यानंतर 27 लाख ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम असं मात्र आपण पाहताय दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या मैदानात मात्र सुरू होईल टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला. फुलटॉस बॉल होता, पंचांकडे दाद मागितली, पंच मात्र त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. एकदा वर्जित केली जाते, थोडेसे लेझी राहिले. लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहारी सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 28. या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 85 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांमध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून 24 बॉलचा खेळ शेष राहील आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळपास आपण पाहतायत की 57 धावांचं लक्ष्य असेल. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. त्यानंतर आपण वळूया एका शुभ सन्मानाकडे, स्वागत सन्मानाकडे. शिरवली गावचे एक अनमोल रत्न, शिरवली गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी मांजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोहितजी किनी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी मांजे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान या ठिकाणी होताना आम्हाला खूप आनंद होतो. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ तसेच माळेची एक उबदार शॉल देऊन सन्मानित केले जाते. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत भाताणे गावातील एक अनमोल रत्न सन्माननीय शिवाजी कासार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा रोहितजी किनी साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवाजी कासार साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शिवाजी कासार साहेबांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतो. वेलकम सर, शुभ स्वागत. या ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. अँड आपल्यामध्ये एक मास्टर खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, महेंद्रजी
महेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मेहुल साहेब यांनी आपल्या शुभहस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. वेलकम महेंद्रजी पाटील. एक मास्टर खेळाडू 40+ मध्ये एक चांगलं नाव आज ज्यांचं आहे असे मास्टर खेळाडू त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतोय. अगदी सन्मान चिन्ह आणि मायाची शॉल तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. वेलकम वेलकम. या सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच परेश कुडू सर. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपली जाते. सर बॅटचा उपयोग करत असताना सिंगल या ठिकाणी मिळते. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 29 या धावसंख्येवर पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 85 धावांचा पाठलाग करताना 56 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे विजयासाठी. विहा 11 भामटपाडा या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. कल्पेशजी कुडू, पोलीस पाटील बहाडोली आणि संजयजी किनी खास करून स्पेशली त्यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आल्या त्यांच्या संघाला आणि या स्पर्धेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. या षटकामध्ये धावा थांबवलेत हेमंत पाटील. एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जास्तीत जास्त चेंडू या खेळाडूचे जर आपण पाहिले तर गोलंदाजाचे बाउन्स, कधी सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळतात, कधी ब्लॉकलमध्ये चेंडू आपण पाहू शकतात. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी काथोड मांझे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि कैलासवासी चागुना काथोड मांझे यांच्या स्मरणार्थ जे उत्कृष्ट बॉलर यावेळेला आपण पाहू शकता त्यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संपूर्ण VGPLची कोर कमिटी यांच्या वतीने धन्यवाद. ऑन साईडला बॅकफ्लिपचा उपयोग करत असताना ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. नितीन एक जबरदस्त. सचिन यावेळेला पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31 धावा. काय गोलंदाजी केले हेमंतने. या षटकामध्ये धावा परिपूर्णता थांबवलेत परंतु अजून इथून या षटकातील एक बॉलचा खेळ शेष राहिलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. अमित पाटील उजव्या हाताने बॅटिंग करण्यासाठी तयार होतोय. एक सिक्सर किंग 2 वेळा 6 बॉलवर 6 षटकर मारण्याची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. खूप चांगला चेंडू होता. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10.33च्या सरासरीने. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहत आहेत विहा 11 भामटपाडा टीम 31 वर जाऊन पोहोचले गेले. 18 चेंडू आणि 54 धावा म्हणजे अवघ्या फक्त 3 धावांचं ही षटक पाहायला मिळालं. आपल्या बोटांतील जादू फिंगरचा परिपूर्णतः यावेळेला उपयोग केला आणि संघाला परिपूर्ण थांबवून दिलं. खूप चांगली गोलंदाजी. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 सीझन 4 आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांचं टॅलेंट या ठिकाणी दिसावं आणि त्यासाठी हे आपल्याला ध्येय पाहायला मिळतं. संकल्पना खूप चांगली मांडली गेली. 3 षटकांसाठी जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत. 13 मिनिटे घेतलेली आहेत म्हणजेच इथे तुम्हाला 2 षटकं. बॉल हवाय का? यस बॉल द्यायचे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. हेमंत पाटीलने खूप चांगली गोलंदाजी करत जव्हार चषकामध्ये आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट हाताळलं. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता. अतिशय सुंदर स्पर्धा जव्हार चषकामध्ये अप्रतिम आपण पाहू शकतायत. चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं. दर्शन तामोरे यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. त्यांच्या माध्यमातून 1 ते 2 वर्ष सातत्याने खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्या ठिकाणी हाताळलं जातं. किरण खांजोडे यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 3 षटकांचा एकत्रित खेळ समाप्तीवर झाला. आता इथून 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 54 धावांचं लक्ष आहे म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. एक मोठं षटक 25 ते 29 धावांचं खूप काही सांगून जाईल परंतु त्यासाठी गौरव किनी सज्ज आहेत. विकेट टेकर गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील तत्पूर्वी 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील तुषार किनी. सिंगल मेल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा. अमित पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू, गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
ऑन साइडला क्रॉस बॅटचा उपयोग केला, गॅप मध्ये खेळला गेलाय, फार वेगाने चेंडू निघून जाईल. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान, ट्रेसर बुलेट, चौकार. संख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. ग्रेट बॅटिंग बाय अमित पाटील. गौरव किनी समोर एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. गुड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, चेंडू बाउन्स मिळाला, कारण ही खेळपट्टी अप्रतिम बनवली गेले. पिच क्युरेटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कधी गोलंदाजांच्या खेळपट्टी प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या खेळपट्टी प्रेमात पडत असताना म्हणजेच पोषकदायक अशी खेळपट्टी आपण पाहू शकाल या दोन्ही गोलंदाज फलंदाजांसाठी. ऑन साइडला आतमध्ये येणारा चेंडू होता, तिथून मोठा प्रहार करण्याचा इरादा जरूर होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट चेंडू यावेळेला आला नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. कमबॅक कसं करावं गौरव किनी यांनी दाखवून दिलं गेलं. संजय गरजसारखे एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36-36 4 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला, मनगडाचा वापर केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, कोणतीही चुकी करणार नाहीये. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 37-37. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. 28 धावा तब्बल जर आपण पाहिलं तर फलकावर लगावल्या. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. सचिनला परिपूर्णतः बीट केलं. संजय गरत यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. ग्रेट कमबॅक बाय गौरव किनी. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37. विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य अजूनपर्यंत पाहायला मिळेल. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 48 धावा 24च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट फार वाढताना पाहायला मिळतो. पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा आणि तदनंतर 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. यावरून गुणवत्ता सिद्ध करत असताना हेमंत पाटील आणि गौरव किनी, कारण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगला. क्रिकेटमध्ये हेच आपण सातत्याने पाहिलंय. सुरुवात तुमची कधी कधी चांगली होते, कधी कधी सुरुवात खराब झाल्यानंतर आपण 3 ते 4 षटकांमध्ये वेगळी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे आहे क्रिकेट. म्हणून क्रिकेटमध्ये सातत्य फार महत्त्वाची भूमिका असते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं हे फार महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. असं नाही की क्रिकेटमध्ये षटकार चौकारानेच धावा होऊ शकतात, सिंगल डबल ट्रिपलने सुद्धा धावा होऊ शकतात आणि ग्राउंड स्ट्रोकने सुद्धा धावा होऊ शकतात. मनगडाचा वापर केला, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय त्या ठिकाणी की नाही, तर यावेळेला षटकार मिळेल. चुकी केली, चुकीला माफी नाहीये. 6. धावा फलकावर 43 रन्स. विपुल गावड या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 43. व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून येतो. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 44. विजयासाठी 41 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. कमबॅक केले अमित पाटील. झेल सुटल्यानंतर आपण पाहू शकता जवळजवळ 1 धावेवर झेल सुटला होता आणि तिथून जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथून ऑन साइडला त्या रडार मध्ये आला, चेंडूला डिस्पॅच केलंय इन टू द स्टँड मध्ये. षटकार, 6 धावा. ग्रेट टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचलेली फलकावर 50 धावा. आता इथून 35 धावेची आवश्यकता असेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. विहा 11 भामटपाडा संघाच्या थोडंसं वातावरणात जरूर जल्लोष, परंतु इथे कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि झेल सुटतोय. सचिन राऊतने केली चुकी. झेलवर झेल सुटण्याचा परिणाम आता येणाऱ्या चेंडूंमध्ये कदाचित सोसावा लागेल. कारण अमित पाटीलला मी फार वेळा पाहिलंय, जिथे जिथे मात्र आपण पाहतायत क्रिकेट खेळण्यासाठी येतात, त्यांचा एक फॉर्मॅट असेल, लीगचा फॉर्मॅट असेल, तेव्हा तो नशीब घेऊन येत असतो मैदानाच्या आतमध्ये. 99% मेहनत घ्या,
1% देवावर सोडा, अर्थातच लक फॅक्टर, नशीब याला म्हणतात. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. ते प्रयत्न जारी आहेत अमित पाटीलचे. आता प्रयत्न जरूर यावेळेला फसतील का, आणि अखेरकार मात्र यस, डेफिनेटली कॉट अँड बॉल. फलंदाज बाद हेमंत पाटील दर्शवत असताना टायगर अभि जिंदा आहे. ग्रेट कॅच, गॉन. पोचले गेले 52 रन्स विजयासाठी. अजून सुद्धा आपण पाहताय 33 धावेची आवश्यकता आहे. अमित पाटील बाद झाल्यानंतर गुड शॉटचे चेंडू आपण पाहताय थोडेसे. कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. फक्त बॅट आणि बॉल घेतलं म्हणून आपण खेळाडू बनत नाही, तर क्रिकेटवरची जिद्द, जिज्ञासा, तुमचं कला कौशल्य, प्रामाणिक क्रिकेटवरचं प्रेम आणि खास करून तुमचं माणुसकीचं नातं हे क्रिकेटच्या मैदानात असायला हवं. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये खूप टॅलेंटेड खेळाडू भरले गेलेत, परंतु टॅलेंटेड खेळाडू असतात तर काही जण 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर सिनियर खेळाडू कोण आहे हे मला माहीत नाही आहे. ज्या खेळाडूंना मात्र ज्या खेळाडूने संघामध्ये आणलं जातं त्या खेळाडूंना ते विसरतात. असं कित्येक विभागामध्ये आपण पाहिलंय. तर क्रिकेट खेळत असताना सिनियर खेळाडूंचा आदर करा, पंचांचा मान सन्मान करा, खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या या खेळामध्ये डिसिप्लिन राखा. ही खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते, कारण क्रिकेटच्या खेळापुढे कोणीही मोठा नाही आहे. संघाची धावसंख्या 52, 33 धावांचं लक्ष्य. टेनिस बॉल क्रिकेट आता खेड्यापाड्यापासून तर शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत जाऊन पोहोचलं. जिथे 100 रुपयांचं पहिलं पारितोषिक असायचं, आज तेच पारितोषिकांची मात्र तुलना आता 1 करोडच्या घरामध्ये गेली. 27 लाख ISPLचा करण अंबाला त्यांनी हेमंत बनियाल यांनी पुढे आणलं गेलं. दिल्ली धमाकाचे प्रोप्रायटर ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व. असं वाटत नाही की हेमंत बनियाल एवढ्या मोठ्या लेवलचे जे असतील, परंतु यांचं नावच मोठं आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यस, विकेट. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन, गॉन. आणि खूप सुंदर गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला जखडवून ठेवलं गेलं.
फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल याचं परिपूर्ण मूल्यांकन या ठिकाणी करत असताना त्याची स्टँडिंग पोझिशन काय आहे, बॅट फिरवण्याची ही सुद्धा पाहिली जाते. आणि अशा वेळेला धनेशजी चौधरी आणि रुपेशजी चौधरी यांच्याकडून मात्र आपण पाहताय ते पारितोषिक लागलं गेलं होतं आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक. क्या बात आहे हेमंत पाटील, का मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली. जव्हार चषकामध्ये 40+ माध्यमातून मी 40+ खेळाडू आहे, परंतु 9 तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी मी करू शकतो हे त्याचं ब्रीद वाक्य. नेव्हर गिव्ह अप, मॅग्निफिसंट बॉलिंग, अतिशय सुंदर दर्जेदार गोलंदाजी. षटक क्रमांक आपण पाहताय 5 कंप्लीट झाले आणि 5 षटकांमध्ये संघाची स्थिती 52 वरून आतापर्यंत पुढे गेली नाही. आणि हेमंत पाटील या गोलंदाजाने केलेली किमया अतिशय वाकण्याजोगे 6 बॉल 33. सांगितलंय किती मिनिटे झाली जतीन किने आम्हाला दर्शवतील. 22.5 मिनिटे म्हणजेच 2.5 मिनिटे राखून वेळेचं भान ठेवलेलं आहे, त्याबद्दल कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हर्ष 11 शिवनसई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील, ज्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली, अचूक टप्पा आणि भेदक मारा, प्रभावित गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. या गोलंदाजाला हेमंत पाटील वाखाणीजोगी गोलंदाजी. 6 बॉल आणि 33 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सचिन बाद झाल्यानंतर, सचिन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. कुणाल बाद झाला, त्यानंतर दुर्गेश बाद झाला आणि पंकज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, सरळ चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. व्हॉट अ ट्राय, जबरदस्त प्रयत्न केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पाहायला मिळाला गौरव किनी. फिट अँड फाईन असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 54 धावा. क्रिकेटमध्ये हीच जिद्द खूप महत्वाची भूमिका असते आणि ते गौरव किनीने मात्र या ठिकाणी दाखवून दिलं गेलं. चेंज ऑफ पेस ऑन साइडला, काय फटका खेळलाय, नजाकत बरा शॉट, शफल झाला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी VGPL सिक्सर. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 60 या धावसंख्येवर विजयासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 4 बॉलमध्ये 25 धावा. लगातार अनुक्रमे 4 षटकार येतील का? ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा मिळतील. या ठिकाणी 2 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 62. विहा 11 भामटपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. सचिन आज थोडासा स्ट्रगल करतोय, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 62 वर जाऊन पोहोचली गेली. सुंदर आणि दमदार अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचते. प्रत्येक जण या स्पर्धेची का वाट पाहतो, कारण एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा आम्हाला या ठिकाणी व्यासपीठ मिळतं टॅलेंट दाखवण्यासाठी. संघ मालकांचा विश्वास आम्ही मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं विश्वासाला सार्थ कामगिरी करताना पाहायला मिळतात. आणि एक संघ मालक म्हणून ज्यांची अपेक्षा असते की तुम्ही चांगलं खेळावं, प्रत्येक दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स द्यावा, हीच त्यांची अपेक्षा असते. सरळ बॅटचा उपयोग केला परंतु बॅटरच्या शरीराला जाऊन चेंडू आदळला.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते, स्थिरावली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. 62 धावा, 62. गुरुदेव मॅन फ्रॉम जुचंद्र एक चांगला लेखाजोगा, आणि जुचंद्र म्हटलं तर क्रिकेटची खऱ्या अर्थानं पंढरी बनली गेले आणि रांगोळीचं माहेरघर, कलाकारांचं गाव. यावेळेला प्लेड ऑन होत असताना आपण पाहत आहेत फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. शेवटचा बॉल आता राहील. निलेश शेळका मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतं. त्याचा फटका कदाचित टायमरचा फटका लागला आणि 24 तास ड्युटी केल्यानंतर, कारण त्यांना माहिती होतं पहिली मॅच आपली आहे, तर आपण 12 तासच्या ऐवजी 24 तास ड्युटी केल्यानंतर मात्र आपण क्रिकेटला प्राधान्य देऊया. नेहमीच संरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमीच त्यासाठीच एक वाक्य फेम झालंय, मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. हे पोलीस बांधवांसाठी टायटल आहे. संघांची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते. 62 धावा, 62 रन्स ऑन द बोर्ड. शफल झालेत. यावेळेला जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळला गेला नितीनच्या बॅटमधून. यावेळेला येईल चौकार आणि अशा प्रकारे विहा 11 भामटपाडा संघ पहिल्याच सामन्यामध्ये पराभूतच्या छायेत. तर अभिनंदन असेल हर्ष 11 शिवनसिंग. तर 6 षटकं आपण पाहिली. 85 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर